बोला काय मागणी आहे, कशासाठी बसल्यात उपोषणाला? रस्ता खुला होत ना रस्ता खुला होत नसल्यामुळं बरं बरं, कोणतं गाव आहे, नाव सांगा. विठ्ठलवाडीमध्ये विठ्ठलवाडीमध्ये गट नंबर 18 एकोणीसला जाण्यासाठी दक्षिण बाजूचा रस्ता तहसीलदारच्या आधी असताना देखील हां रस्त्याची आणि खुला होत नाही. हां त्याच्यामुळे उपोषणाला बसलेला निर्णय होत नाही तो उपोषणाला बसलेला. बरं, कुणी अडवला रस्ता? गट नंबर 15 व गट नंबर 21 मध्ये शेतकऱ्यांना अडवलं. कोणतं गाव येते? विठ्ठलवाडी. विठ्ठलवाडी. बरं हां, जिल्हाधिकारी साहेबांनी दिले का निवेदन? हो दिलेला. काय म्हणले जिल्हाधिकारी साहेब? ते कारवाई करू स्थगिती होतो असं त्यांचे आले होते माणसं. बरं बरं आज काय ते योजना करू म्हणून हां, आज करू म्हणलेत का? बरं, तर कोण आलं नाही. आज कुठलं कितवा दिवस आहे उपोषणचा? दुसरा दिवस. दुसरा आहे का? पुढच्या पार्टीचं काय म्हणणं आहे, विरोध काय ते म्हणते? म्हणते त्यांना दुसरा रस्ता आहे हां. देण्याची काही गरज नाही. हां. मला जो रस्ता आहे तो पावसाळ्यामध्ये चालत जाण्यायोग्य पण रस्ता नाही. बरं चिखल चिबड लागते, चिखल आहे. हां ते म्हणतात सगळ्यालाच होते, आम्हाला भेटते. हां ते काय मागणी करते रस्ता तो शासनानं पूल बांधलेला असून सर्व नंबर बांधलेला आहे आणि उंच वाट्याचा रस्ता आहे. त्याला मी माहिती मान्य केली की त्यांचं जर काही नुकसान होत असेल हां हां तर मी माझे लगट जमीन असल्यामुळं मोबदला पण द्यायला तयार असं मी अर्ज वारंवार नमूद केलं. हां काय त्यांचे जरी नुकसान होत असेल तर माझी जमीन द्यायला हां. तयार आहे मान्य केलं. बरं बरं तरी प्रशासन काल दखल करून 14 जुलैचे पुढील सुनावणीची तारीख केली. 14 जुलैपर्यंत पाऊस अर्धा पावसाळा संपत होतो. हां त्याच्या कारणास्तव मी पावसाळ्यापूर्वी होण्यासाठी उपोषणाला बसलो. संबंधित शेतकरी मला जीव मारण्याची धमकी देते. कोण आहे, नाव सांगा शेतकऱ्याचं काय? महिनुद्दीन शेख का मैदुद्दीन शेख त्यांचं नाव माहीत नाही मला. ते शेख आहे. शेख आहेत का? ते शेतात रिजिट करतो. गावातच राहतात का? हो. बिंबळी गावात राहतो. बिंबळी गावात राहतात का? बरं, मग तुम्ही एस पी ऑफिसला दिले का? त्यांनी धमकी दिली म्हणून निवेदन दिलं का? नाही दिले. द्यायचं ना निवेदन, तुमच्या सेफ्टीसाठी निवेदन द्यायचं ना तुम्ही. शेत रस्त्याच्या शेतासाठी येतो, शेतात तुला बघतो म्हणते. त्याच्यामुळं हां एस-डी-ओला आम्ही दाखवले, विनंती केली. बरं एस-डी-ओ बघून 14 तारखेला म्हणून कसला बरं, तरी बी एस पी ऑफिसला द्या निवेदन तुम्ही. तुम्हाला जर कोण धमकी देत असेल तर. आहे आमच्याकडे एक जण व्हिडिओ केलेला आहे. बरं बरं हां, एस पी मॅडमला दाखवा ना ते. नाही दाखवला आम्ही. हां दाखवा ते, निवेदन पण द्या आणि व्हिडिओ पण दाखवा. तुमची मागणी पूर्ण झाल्याशिवाय उपोषणानं उठणार नाहीत का? बरं मी तुमची वाट बघणार आहे. अजून आत्मदानाचा इशारा देऊन त्याच्याला आत्मदान सगळं कुटुंबासोबत आत्मदान. बरं